तर नमस्कार मित्रांनो, तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता सोयाबीन भाव वाढ झालेली आहेत। तर सोयाबीनचे भाव आता दुप्पट वाढणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे। सोयाबीनचा हंगाम आता जवळच आलेला आहे। त्या पाठोपाठच आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर त्यांना जे काही भाववाढ आहे ते आता दुप्पट इथं मिळणार आहेत। तर सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत वाढणार आहेत। त्याचप्रमाणे कारण ठरलेले आहे केंद्र सरकारतील मोदी सरकारने जे काही सोयाबीन खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविलेले आहे, जे की बाहेर देशामधून जे काही सोयाबीन उत्पादित आपल्या महाराष्ट्रामध्ये येत होतं, तर त्यावरती आता आयात शुल्क वाढवलेले आहे। त्यामुळे बाहेर देशातून येणारे जे काही सोयाबीन तेलाला आळा बसून इथल्या सोयाबीन उत्पादकाला अधिक भाव इथं दर आता मिळणार आहेत। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। त्याचप्रमाणे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मागीलच्या प्राधान्याने विचार करत जे काही सरकारने इथं निर्णय घेतलेला आहे। आधी नाफेड मार्फत जे काही सोयाबीन खरेदी आणि आता शुल्कात घट या दोन्ही निर्णयाची सोयाबीनच्या दरात घरघोस वाढ इथं होणार आहे। त्याचप्रमाणे आतापर्यंत जे काही सोयाबीन आहे तर आता 4,892 रुपये प्रति क्विंटल जे काही शेतकऱ्यांना भाव मिळणार आहे। त्याचप्रमाणे ज्याचे जे काही आयात शुल्क जे आहे ते वाढवल्याबद्दल जे काही आता सोयाबीनचे भावसुद्धा जास्ती दराने म्हणजे याचे दुप्पटसुद्धा होऊ शकतात। त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे अपडेट्स व सोयाबीनबद्दल काही अडचण जात असेल तर याचे भाव जर तुम्हाला ऑनलाईन चेक करायचे असेल तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती सुरू आहे, तर नाफेडचे जे काही भाव आहे तर आता सर्व नाफेडमधून खरेदी सोयाबीन जे होणार आहे तर त्यामधून तुम्हाला भाववाढ जास्त इथं मिळणार आहेत। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व या संदर्भात काही जर अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।